धन्यवाद देतो. आपण सगळे काय म्हणजे ना, हाकेला हाक देऊन जी माणसं येतात तीच आपली असतात. हाक ऐकल्याच्यानंतर जो मनुष्य त्या हाकेला धावून येतो, तसे आपण सरांच्या हाकेला आपण सगळे लोक धावून आलेलो आहोत आणि त्या माध्यमातूनच आपल्याला पुढचे सर्व कामं करायचे आहे. त्या कंपनीला आता आपलं विजनच ठरतं आहे की आपल्याला कुठेतरी कंपनीला आपल्याला मोठ्या लेवलला घेऊन जायचं आहे. म्हणून प्रत्येकाने आपापलं काम आपण करावं. त्या मला या कंपनीमध्ये आणणारे आमचे राकेश सुर्वे सर या ठिकाणी त्यांनी मला घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर पहिली गोष्ट मी त्यांच्याकडून काही प्रोडक्ट घेतले. मी या कंपनीमध्ये येण्याचं कारण हे आपले जे प्रोडक्ट आहेत, प्रोडक्टच्या माध्यमातून मला रिझल्ट आले. मी आज माझे 5 की 6 मी मॅट्रेस दिलेले आहेत. तर 5-6 मॅट्रेसमधून प्रत्येकाला मला त्या व्यक्तीला आराम आलेला आहे. अनेक दुखणी असतात, सांधेदुखी असतील, अनेक प्रश्न आहेत आपल्या खेडेगावात म्हणा का इथे सुद्धा. तर त्या माध्यमातून खूप सारे लोकांना त्याचा आराम पडलेला आहे आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी उत्तम काय झालं आहे की सरांकडे आपण डायरेक्ट बोलू शकतो. मॅडम असतील, सर असतील, सुर्वे सर असतील. काही ठिकाणी गेल्याच्या नंतर कसं असतं, वाया जावं लागतं. तसं या ठिकाणी नाही. या ठिकाणी कसं आहे, आपल्याला प्रत्यक्षात सरांकडे बोलणं, काही प्रश्न असतील ते आपण सोडवू शकतो लगेच, त्याच्यातून मार्ग आपण काढू शकतो. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मला महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्टच्या मुळं आपण सगळ्यांना आपण काम करू शकतो. आता माझं पर्सनल गोल तुम्ही सांगायचं झालं तर माझं असं आहे, प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये तरी मला आले पाहिजे या कामाच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट आहे, आता मुंबई अशा ठिकाणी असेल, आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण चेंबूरमध्ये आहे. तर त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे कसं घरातील ज्या काही वस्तू आहेत ते लवकर खराब होऊन जातात. तर मला एक चांगल्या प्रकारचा फोन, माझ्यासाठी आयफोन आणि TV चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे. हे 6 महिन्याचं माझं गोल आहे. आता माझ्या मुलाचं लग्न पुढच्या डिसेंबरमध्ये ठरतं आहे. तर त्याला माझ्याकडून पर्सनल 50,000 रुपये द्यायचं असं मी ठरवलं. 2 वर्षाचा तो गोल आहे. आता आपण सगळे गावच्या ठिकाणावरून आलेलो आहोत. प्रत्येकाचं एक गावी चांगलं घर असावं. आपलं घर आहे, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा करून व्यवस्थित ते करायचं आहे असं माझं मानस आहे 2 वर्षानंतर. आणि 3ऱ्या वर्षाचा जो गोल आहे, मी एक छोटासा कीर्तनकार आहे. तर मला जायला म्हणजे गावी गेल्याच्या नंतर या गावातून त्या गावात जायला आपल्या खूप साऱ्या अडचणी असतात. तर माझ्यासाठी एक मी पर्सनल स्कूटर घ्यायचा एक विचार आहे माझा त्या ठिकाणी. पर्सनल गोल जर म्हणायचा असेल तर आमच्या परिवारासाठी सगळ्यांच्यासाठी एक गाडी घ्यायचा एक विचार आहे आमचा या पर्सनल गोलमध्ये. आणि प्रोफेशनल म्हणाल तर बँक बॅलन्स तर असला पाहिजे. आज जर भविष्यामध्ये आपल्याला जर पुढे संसार चालवायचा असेल, जर खर्च चालवायचा असेल तर बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे. आणि फिटनेसचं म्हणाल तर मला फिटनेस राहावंच लागणार आहे. कारण का जर आपणच फिटनेस नाही राहिलो तर आपण समाजाला काय सांगू शकतो, किंवा जे आपले प्रोडक्ट घेणारे व्यक्ती लोक त्यांना आपण काही सांगू शकत नाही किंवा हे घे म्हणून. जर आपणच तंदुरुस्त असतो, आपण जर आपल्या चेहऱ्यावरची जी स्माईल असेल ती चांगल्या प्रकारे असेल तर आपण समोरच्यावरती इम्प्रेस पाडू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपण फिटनेस राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोशल गोलमध्ये आज सध्या मी सोशल काम करत आहे. आमचं एक खेडला आमच्या संप्रदायाचं त्या संप्रदायाचा मी खजिनदार आहे. त्या ठिकाणी ते काम म्हणजे त्या माध्यमातून आम्ही सोशल काम करत असतो. पण आता कंपनी आपली म्हणते की तुम्ही कंपनीच्या माध्यमातून सोशल काम काय करणार. तर माझं असं म्हणणं आहे की कंपनीच्या माध्यमातून जे काही उत्पन्न होईल, छोटं मोठं जे काही होईल ते समाजासाठी काही ना काहीतरी त्याच्यातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत.